महाराज आम्ही मागावर जातो, आम्ही मशीन चालवतो, आम्ही कापड बाहेर येतं, काय काय जे दोरे असतात ते बाहेर येतात, एक काम करते, काम करताना त्या कामाला देव मान, कामाला देव मान, हो रे गड्या कामाला देव मान. तुझं एखादं किराणा दुकान असेल त्या किराणा दुकानाला देव मान, आणि व्यवसाय असा कर की त्या व्यवसायातच देव आहे म्हणून समज. आणि जर व्यवसायात देव आहे म्हणून जर समजला तर जगाचा बाप तुला भेटायला तुला जायची गरज नाही. सजन कसा या विपुलागे माऊस आणि माळ्या सावत्यास. जगाच्या पाठीवर सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाहीत. पंढरपूरला न जाणारा महात्म्याला भेटण्याकरता जगाचा मालक पंढरपूरवरनं आरणला आला आणि देवाला सावता महाराजांना सांगितलं, हे सावता तुझी ख्याती ऐकून आलो रे, तुझ्या मळ्यामध्ये कांदा मुळा भाजी अगदी विठाबाई म्हणतोस ना, अरे मी आलोय तुला भेटण्याकरता, पण एक माझी अट आहे, मला लपायला अशी जागा दे, अशी जागा दे, मी कोण्या संतांना नाही सापडलो पाहिजे. सावता महाराजांनी हातातला विडा घेतला आणि छातीवर वार केला आणि छाती टरकन फाडली आणि सांगितलं, हे देवा लपायचंय ना, इकडं तिकडं नको. आणि देवाला काय केलं, गैबंदी खाना केला, विठ्ठलाला हात म्हणून घेतलं. ऐकून झाली गड्या, त्या सावता महाराजांनी जी भक्ती केली ती भक्ती तुम्ही केलीत ना तरी जगाचा बाप तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एक काम करा, कामाला देव माना, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे व्यापार केला, तुका म्हणे व्यापार केला, व्यापार केला, तुका म्हणे व्यापार केला, तुका म्हणे व्यापार केला, तुका म्हणे व्यापार केला, व्यापार केला, तुका म्हणे व्यापार केला. त्याची बहुला, त्याची बहुला, त्याची बहुला झाला व्रत करा, बरा अमृताच्या राशी, बरा बरा मपद बन मप मध्ये मपद मपद अमृताच्या राशी, बरा अमृताच्या राशी, बरा अमृताच्या राशी, भरा भरा अमृताच्या राशी, भरा अमृताच्या राशी, व्रत करा एकादशी, महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, झाला ऐकून जा, जो कोणता व्यवसाय व्यापार करत असाल त्याला देव मानलं तरी तुमचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी सांगितलं, महाराज हे 4 पर्याय दिले, या 4ही पर्यायापैकी आम्हाला अजून एखादा सोपा पर्याय आहे का? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वेड्या आता सगळ्यात सोपा एकच पर्याय आहे. देव लवकर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुला संतांच्या संगतीत जावं लागेल.
ज्ञानोबरायांची भाषा आहे, संतांची संगती. हरिपाठात ज्ञानोबराय सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे म्हणजे संतांमध्ये ताकद आहे देव आणण्याची, म्हणून संतांचं भजन कर असं सांगितल्यानंतर किती पर्याय सांगितले. पहिला पर्याय देवाचं, मोठ्यानं सांगा ना, देवाचं. दुसरा पर्याय व्रत करा. तिसरा पर्याय मार्ग धरा. चौथा पर्याय सांगितला कामाला देव मान. आणि पाचवा पर्याय सांगितला संतांचं भजन कर. हा शेवटचा पर्याय इतका गोड आहे की संतांचं भजन केलं तर जगाचा बापाला इतका आवडतं की संतांना भेटल्यानंतर लगेच डायरेक्ट देव भेटतो. महाराज लक्ष देऊन ऐका, आम्हाला काय करावं लागल, आम्हाला फक्त संतांचं भजन करावं लागल. तो म्हणाला महाराज हे झालं आमचं, आम्ही भजन केल्यानंतर आमचा उद्धार होईल. पण आम्ही गेल्यानंतर, आम्ही यायच्या अगोदर आमचे पूर्वज निघून गेले, आमचा आजा गेलाय, पंजा गेलाय, सगळे निघून गेले. मग महाराज ऐका ना, त्यांच्याकरता आम्हाला असा काहीतरी पर्याय सांगा की जेणेकरून त्यांचाही उद्धार होईल. म्हणून तर ज्ञानोबराय सांगतात, ऐकून जा, पर्याय सांगितला तुम्हाला, एक काम करा. काय काम करा सांगतात ज्ञानोबराय, पण संतांची ताकद किती मोठी आहे हे पाहण्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. ज्ञानोबरायने आम्हाला एक पर्याय दिला. काय करा, ज्ञानोबराय सांगतात 5 रुपयाचा माझा हरिपाठ आहे. किती रुपयाचा आहे? 5 रुपयाचा. तो 5 रुपयाचा हरिपाठ घ्या. हरिपाठ घेतल्यानंतर घरातल्या पोरीला द्या, तुमच्या येणाऱ्या सुनेला द्या, तुमच्या नातीला द्या. आणि त्या 5 रुपयाचा हरिपाठ आहे ना, तो रोज घरात म्हणायला लावा. हरिपाठ घरात म्हणल्यानंतर काय होतं, अहो रोज हरिपाठ जर घरात म्हणलं तर काय होतं माहितीये, तुमचे जे पूर्वज आहेत ना त्यांना वैकुंठाची दारं मोकळी होतात. मी सांगत नाही, पुरावा आहे त्याला. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा Hare